तर सलीम गुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलाय। व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवत राऊतांनी चौकशीची मागणी केली आहे। सलीम गुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलवर बाहेर आला असा सवालही राऊतांनी केलाय। 2016ला गृहमंत्रीपद कोणाकडे होतं असंही राऊतांनी प्रश्न उपस्थित केला। बावनकुळेंचा मकाऊमधील व्हिडिओ बडगुजर यांनी दिलेला नाही। बावनकुळेंचा व्हिडिओ चर्चेत आल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई झाल्याचाही दावा संजय राऊतांनी केलाय। ही जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, व्यंकटेश मोरे, त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार। गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा। नितेश राणेंनी 2 दिवसापूर्वी म्हटलं की मकाऊमध्ये बावनकुळे यांचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता तो बडगुजर यांच्या मुलांनी, चुकीची माहिती आहे, पूर्णपणे चुकीची माहिती आहे। त्यामुळे ही कारवाई अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे। म्हणजे तुम्ही मकाऊमध्ये जा कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का? सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपणे आणि विश्वासानं सांगतो की त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही। त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की ते पण एक कारण आहे त्यांच्यावरचं। अरे बघा, तुम्ही काय कारण द्याल ती कारण द्याल, पण तो व्हिडिओ देणारे तुमच्याच भाजपचे लोक होते, तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते आणि अजून मी बरंच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।